Our guest of honor of today's function, Dr. Sudha Kankriya. Dr. Sudha Kankriya is great social worker working at various levels for the last 25 years. A skilled eye surgeon. The two presidents of India praised her for the social works she has done for the society and has been imbibed with innumerable international rewards and puraskar. She received Nirmal Gram Puraskar in May 2007 from the President of India, Honorable Abdul Kalam Sahib. She has been praised and honored for her affinity and welfare movement. Welcome the birth of female children by Honorable President of India, Pratibha Patil. She is the stalwart in the movement of welcoming female children and opposing aborting them before their birth. She also received self-written and signed message from the President, Honorable Pratibha Patil, and encouraged the doctor for her great move toward the women community on 21st August 2007. She was awarded Savitribai Phule Award, Ramabai Ambedkar Award, Ahimsa Award, Vanashri Award, Samaj Gaurav, Samaj Bhushan, Lokmanya Tilak, Swami Vivekananda, and Nari Ratna Awards. She also received Vishwaratna Puraskar by Vijay Bhatkar and Navratna Hirkani Puraskar in 22nd March 2011 in Mumbai. स्त्री जन्माचे स्वागत करा या अनोख्या चळवळीच्या प्रणेत्या अहमदनगरच्या डॉक्टर सुधा कांकरिया. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत स्त्री भ्रूणहत्या थांबवण्याचा संदेश सामूहिक शपथ घेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आणि या उपक्रमाचं कौतुक राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून होतं. ही डॉक्टर सुधा कांकरिया संचालित चळवळीला मिळालेली सर्वोत्तम दाद. गावागावातल्या कार्यशाळातून हा वेलू युवक मंडळ, विविध सामाजिक संघटना, महाविद्यालयातील NSS NSC सहित युवक युवतींपर्यंत चढत गेला. तो थेट सर्व विद्यापीठातील कार्यशाळांपर्यंत. विवाहाच्या 7 फेऱ्यांबरोबर स्त्री जन्माच्या स्वागताचा 8वा फेरा ही नवीन संकल्पना डॉक्टर सुधा कांकरियाचीच. वधूवर पालक परिचय मेळाव्यातून या संकल्पनेचा प्रचार प्रसार आणि प्रत्यक्षात तसे विवाहही संपन्न होतात. हे समाजाच्या बदलत्या मानसिकतेचं प्रत्यंतरच. नकोशी झाली हवीशी या विशेष संकल्पनेतून मुलीचं नाव नकोशी ठेवणाऱ्या घरांमध्ये प्रबोधनाद्वारे ती मुलगी हवीशी होते. हे सारं यश सुधाताईंच्या परिपूर्ण आंतरिक तळमळीचंच. गणेशोत्सवातील आरास, पोस्टर्स, प्रदर्शनं यातून संदेश, अहिंसा रॅली, सह्यांची मोहीम, शिबिरांचं आयोजन, VCD द्वारा प्रबोधन या नानाविध प्रयत्नांना आलेलं घवघवीत यश याचं श्रेयही सुधाताईंनाच. गर्भजल लिंग चिकित्सा कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी पाठपुरावा असो, कन्या शुभ जन्मदिन साजरा करण्याचा पायंडा असो, राहती घरं पत्नीच्या नावे करण्यासाठी पुढाकार असो की स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी शपथ असो, डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या रोमरोमात हेच सारं भिनलेलं आहे. आणि म्हणूनच रोज नव्या रूपात ते समाज मनावर बिंबवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या डॉक्टर सुधाताई हे कार्य पदरमोड करून करतायत. त्यांच्या आंतरिक तळमळीला अंत नाही त्यांच्या धडपडण्याला. समाजाला आज अशा अनेक सुधाताईंची गरज आहे. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार.
दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया, एकपंथी स्त्रीत्वाची जागती करूया. दीपावलीच्या दिवशी एकपंथी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक घास चिवचा एक घास काऊचा करून भरवीत असते, मांडीचा झोका करून अंगाई गीत गाते, घोडा घोडा खेळताना घोडाई होते. किती केल्या खोड्या किती केली दांडगाई, किती छळलं तिला तरी बाळ माझं सोनूलं म्हणून कुशीत घेत असते. वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा, वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा, देवाऱ्यात आई रूपाने ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, लेकराला असते आईचे वरदान, जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, नसेल आई तर अंधार दाटतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पंटी प्रज्वलित करा, म्हणूनच एक पंटी प्रज्वलित करा. स्त्रीत्वाचा आदर तुम्ही मनापासून करा. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. तिने जरी ओलांडला उंबरठा, तिने जरी ओलांडला उंबरठा, घेतली उंच भराली, दाखवले कर्तृत्व, घेतले नेतृत्व, तरी विसरत नाही ती उंबरठ्याच्या आतलं तिचं कर्तृत्व. म्हणूनच म्हणतात घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणूनच म्हणतात घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. कधी झालं दुःख आपल्याला तर अश्रू मात्र तिच्या नैनी, कधी पडलो आजारी तर वेदना मात्र तिच्या जिवारी. रात्रंदिवस पाहत नाही ती, सतत बसून असते उशाशी सारखी. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो, काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो. काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला, म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला. जीवनाचं दान तो परत देऊन गेला. विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, पती पत्नीचे नाते, संस्कृतीचे गठन. दोन्ही घराच्या अंगणात रेखाटती ती रांगोळी, रंगही भरते सासरी अन माहेरी. रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला, रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला. स्त्रीत्वाची पंटी प्रज्वलित करूया. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो, आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो. वर्षातून एकदाच तो दिसत असतो. पंटीची साथ मात्र कायमची असते, पंटीची साथ मात्र कायमची असते. कधी देव्हाऱ्यात तर कधी आरतीच्या तपकात ती समय रूपाने असते. तुळशीच्या घरात ती उजेड वाटीत असते. पंटीच पुन्हा दिवा प्रज्वलित करते, पंटीच पुन्हा दिवा पेटवू शकते. दिव्याचा गुणाकार तीच करू शकते. पुन्हा एक आकाश कंदील तीच घडवू शकते. उजेडाचे दान पंटीचे वरदान, उजेडाचे दान पंटीचे वरदान. दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. एक छोटीशी प्रतिज्ञा, एक छोटीशी शपथ आता आपण घेणार आहोत. तर मी माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आपणा सर्वांना विनंती करते की आपण ही प्रतिज्ञा घेण्यासाठी आपल्या जागेवर उभं राहावं. ओम शांती.
डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाजात हात उंच करून करायचा आहे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. खाली बसायचं आहे.